पिवडे यांनी आपल्याला बघितलं, आता आपलं काही खरं नाही बघ. आता काय करायचं? तुझ्यामुळे झालंय सगळं. आता माझ्या डॅडींनाही कळली. मी तर सरळ सांगणार आहे, तूच मला बाहेर घेऊन गेली होती. पिवडे तू लय स्वार्थी आहेस. मी चालले. इथून कोणी कुठे जाणार नाही. बिलकुल नाही. नाही तर मी सांगून टाकी ना सगळं, की तुझ्यामुळेच ही सारखी घराच्या बाहेर असते आणि बॅनरवरचे फोटो लपवायला पण तूच हिला घेऊन गेली. नाही 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 नाही, मी घेऊन गेले नव्हते. ते तर उलट हीच मला घेऊन गेली होती. त्या बॅनर पिवडे यांना बॅनर बद्दल कसं काय का माहिती? कारण ती आयडिया हिचीच होती. आता आमची फ्रेंडशिप झाली. फ्रेंडशिप झाली होय. आता ह्या तुझी फ्रेंड झाल्या तर माझ्या बी फ्रेंड. ते माझ्या पिल्याला तुम्ही लय आवडता. तो लय मोठा तुमचा फॅन आहे. ते नाही का त्याला मारलेलं? वैशू तू इथं काय करत होती? अरे हो, मगाशी अंकुशराव तुला शोधत होते. डोंट वरी, मी त्यांना म्हटलं की इथेच आहे ती, थांबा जरा बोलवते. हे तुला सांगण्यासाठी तुझा वेट करत होते इथे. पण त्यांना कळलं नाही ना मी बाहेर जाऊन आली ती. आता ते त्यांना भेटल्यावरच कळेल ग. जा तू त्यांना भेटून ये, नाहीतर ते आणखीन अँग्री होतील तुझ्यावर. हा, आम्ही आलो जाऊन. चल ग. बाय. या पियू या. डॅडी तुम्ही इथं का बसलाय? झोपला नाहीत अजून? तुम्ही कारनामाच असा केलाय की आमची पार झोपच उडाली. म्हणजे तुम्हाला समजलं? समजायचंय काय त्यात? जग जाहीर काम केलंय तुम्ही. डॅडी ते आम्ही मुद्दामून काही. पियू अहो, समाजसेवा केलीत ना तुम्ही, मग असं बोलायला घाबरता कशाला? राजकारणातलं घराणं आहे आपलं. लोक न केलेलं काम सुद्धा रेटून पुढे नेतात. तुम्ही तर चांगली कामगिरी केली. आज तुमच्यामुळं त्या म्हातारीला चांगले उपचार मिळतील. आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय. हे बोलायचं होतं तुम्हाला? ते मला वाटलं की. काय वाटलं तुला? काय नाही काय नाही, ते मला वाटलं की पिऊन मदत केली ना त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय. त्याच्याबद्दलच बोलतोय आम्ही. तुला काय झोप लागली का काय? होय. अगं मग घरी जाऊन झोप की. इतक्या रातच्याला इथं काय करती? आज तिला मीच बोलवलं डॅडी. मला करमत नव्हतं म्हणून मग मी तिला म्हटलं ये झोपायला. ठीक आहे, असू द्या. तिच्यामुळं तुमचं पण मन रमल. जावा आत. रात लय झाली, आता जरा आराम करा. होय डॅडी. चल. काय चाललंय रे? कशासाठी उचलून आणला याला? कांचन, ए कांचन, भाऊजी, ओ भाऊजी, भाऊजी, अरे दरवाजा उघडा की हो. अहो वीरू अजून आला नाही. उसाला पाणी पाजायला गेलाय. उघडा की दरवाजा. भाऊजी, कांचन,
ए कांचन उघड की ग. कांचन, हे कांचन, कांचन. काय हो? अगं वहिनी, वहिनी बोलवते. भाऊजी सोनंदाला काय फेपर बिप्र भरलं का काय? अगं काहीतरी महत्वाचं काम असेल वहिनीचं. येळ वखूत काय बघत नाही काय नाही, नुसती कोकलत्या. कोण खपलं बिपलं का काय? भाऊजी अरे दरवाजा उघडा की हो. अहो वीरू अजून आला नाही. काय ग? हा, कोण खपलं एवढं? कशाला ठणाणा करतेस बेंबीच्या डेटापासनं? अगं कांचन वीरू अजून रानात आला नाही बघ. रात्रीचे 2 वाजायला आल्यात. कोल्ह्यांचा आवाज तर लय जोर कस येतोय रानातनं. कुणाचा फडशा बिडशा पाडला नसेल ना त्यांनी? अगं कांचन असं आपत्र बोलू नकोस ग. माझा जीव लय घाबरा घुबरा होतोय. तुझ्या जीवाला दुसरा उद्योग आहे का घाबरा घुबरा होण्याशिवाय? भाऊजी तुम्ही तरी बघा ना काहीतरी. अहो रानात एकटं लेकरू आहे माझं. माझा जीव लय घाबरा घुबरा होतोय. होय होय, मी आता रानात जातो आणि बघतो काय झालं ते. ओ गप झोपता का? इथनं एक पाऊल जरी पुढे टाकलं का नाही घाणच फिरवीन बघा. स्वतःचा जीव सांभाळता येत नाही आणि चाललं दुसऱ्याचा जीव वाचवायला. ते वीरू काय कुकुरलं बाळ आहे का रानात पहिल्यांदा गेलाय? जावा गप झोपायला आतमध्ये. सुनंदा तू पण जाऊन झोप. या पुढे माझी झोप मोड करायची नाही. ही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. काय चला. काय भाऊ भाऊ अहो उठा की. वहिनी तुम्ही इथे एवढ्या रात्रीला अजून झोपला नाही का तुम्ही? झोप कशी येईल? तुम्ही म्हणाला लगेच येईल. वीरू अजून घरला आला नाही. काय असं कसं? आता पण तू यायला पाहिजे होता. मोटरीची लाईट तर कवा चालली आहे? कुठं राहिलं असेल हो माझं लेकरू? हो मला लय भ्या वाटायला लागलंय. वहिनी तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. परत लाईटी गेली असेल किंवा मोटरीचा काहीतरी घोटाळा झाला असेल. मी लागोलाग जातो रानात आणि बघून येतो. तुम्ही झोपा. लवकर या. हे बघा तुम्ही एवढ्या कौतुकानं तुमच्या पुरीचे बॅनर लावले आणि ह्यानं काय केलं? त्या बॅनरवर शान फासलं. म्हणून आम्ही सगळे बॅनरच काढून टाकले. उचल. एवढी हिम्मत तुझी? एवढी हिम्मत तुझी? वैशू मला सगळं काही खरं खरं सांगायला पाहिजे. हे खरं सांगायची नाही. कुणाच्या जीव उड्या मारतो रे? त्या काकीच्या. आज तर तुझा माझच जिरवतो. हे जग्या माझ्या पोरीच्या चेहऱ्यावर शान फासलंस तू? तुझ्या तर तुम्ही मारा हो, पाहिजे तेवढं मारा. मी हात नाही उचलणार तुमच्यावर. आमच्यात मोठ्यांचा मान ठेवतात संस्कारच आहेत आमच्यावर. पण जग्या तू अजून एकदा जरी हात उचललास ना हातच खांद्यातून ढिला करेल. राजवीर सूर्यवंशी बोललो तर बोललो. लय मस्ती आहे रे तुला. हा लय मस्ती आहे.
हे राजकीय विरोध करायचा, पण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन नाही. इकडं बघ, हे संस्कार आहेत का तुमचे? अरे असं किती दिवस अडून अडून आमच्यावर वार करणार आहे? समोर न बिडा, समोर न. मला ना तुम्हाला मागून भिडायचंय ना पुढून. मग शान का फेकलं आमच्या पुरीच्या बॅनरवर? मी अजून बी सांगतोय, मी शेण टाकलेलं नाही. आणि जर टाकायचंच असतं ना तर समोरून टाकलं असतं. ते असलं घाणेरडं राजकारण आम्हाला आवडतच नाही. रंग्यात पकडलाय तुला, तरी खोटं बोलतोस का? आम्हाला बघून टरकली तुझी. पियू, यानं तुमच्या बॅनरवर शेण टाकलं होतं ना? तुमच्या हाताने याचं थोबाड रंगवा. हिरो भैया, हिरो भैया, हिरो भैयाची गाडी इथं. नाग्या, अक्षा, अरे हे बघ, हिरो भैयाची गाडी. हिरो भैयाचा मोबाईल इथं पडलाय का? अरे म्हणजे इथं कुठेतरी असणार येतो. हे हुडकारे त्याला. ए वीर्या, ए वीर्या, अरे लाका कुठे तू? आम्ही आलो. आवाज तरी दे लाका. एकडे पाहिजे मागच्या पकुंड. अरे वीरू लाका, जीव आहे तू आपला, तुला काय देऊ देणार नाही आम्ही. वीरू, 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 अरे पोरा कुठं आहेस रे तू? आवाज तरी दे की रे पोरा. समजा माझ्यामुळे झालं, समजा माझ्यामुळे झालं, समजा माझ्यामुळे झालं, समजा माझ्यामुळे झालं. त्याला एकट्याला सोडायला नाही पाहिजे होतं मी. अहो मामा काय करताय? अरे बघ की रे माया, मी त्याच्या बापा बरोबर दादासाहेब बरोबर होतो तेव्हा दादासाहेब गेले, आणि आता मी त्याच्या बरोबर आहे नाही. विरूला काय सुद्धा होता कामा नाही. विरूला काय झालं तर वहिनी साहेब असते तो आम्ही कसं दाखवू? मामा काय बोलताय तुम्ही? तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. आम्ही आहे ना, आम्ही सगळे त्याला हुडकून काढू. होय, आपला वीरू वाघ आहे, वाघ. मामा मी काय म्हणतोय, आपण पोलीस स्टेशनवर जाऊया का? नाही नाही नाही, नग नग, पोलिसात जायला नको, आपण त्याला हुडकून काढूया. पण एक लक्षात ठेवा, घरी काय सुद्धा सांगायचं नाही बरं का? चला सांगा पट्टीशी. तुम्ही इकडे जावा. वीरू भैया, अक्षा गावला का? नाही का? सगळे ओळखलं नाही गावला. चल खालच्या शोधू. चल सोना, सोना उठ. बाहेर बघ किती गोंधळ चालू आहे. झोपू दे ना ग, नको डिस्टर्ब करू. मी माझ्या फिल्मचं ड्रीम बघते. तीच जिम तुटेल की काय ह्याची मला भीती वाटते. बाहेर जगदीश आणि अंकुशला खूप जोर जोराने भांडतायत. त्यांचं काय रोजच आहे. अगं हो, पण आज तिथे वीरू सुद्धा आहे आणि ती दोघे त्या बिचाराला खूप मारतायत. अगं व्हॉट? That's such a great news. कहाणी में ट्विस्ट. अगं हा सीन बघण्यासाठी तर मी केव्हापासून वाट बघत होते. वीरू आणि पियूचं प्रकरण जगदीश रावांना समजलेलं दिसतंय. ती पियू आणि तो वीरू खूप फ्रेंडशिप करत होते ना माझ्या समोर. आता कळेल त्यांना. ह्या शोनाला जर कोणी मास दाखवला तर काय होतं त्या माणसाचं.
आय एम सो एक्साइटेड. शोना, ही एक्साइटमेंट आपल्याला खूप महाग पडेल. तुला कळत कसं नाहीये? खूप मोठा राडा व्हायचा अगोदर इथून निघून जाऊयात. प्लीज चल. गंगा, एवढी घाई झाली तुला इथून जायची? क्लायमॅक्स सीन तरी होऊ देत. ते आधीच थिएटर सोडणार आहेस का तू? शोना ग, कधीतरी माझं ऐक. इथे राहणं खरंच खूप डेंजर आहे. यांच्या भांडणात हे लोक आपला जीव घेतील. हार चिल. इट्स ओके. मी एक्सपेक्ट केलेलं सगळं अगदी तसंच होतं. त्या फक्त या बाप बेट्याकडनं मनसोक्त पैसे उकळले ना की मग आपण इथून निघू. पण शोना, आता त्या पियू आणि वीरूच्या फ्रेंडशिप फिल्म मध्ये खूप मोठा ट्विस्ट आला. खूप मजा येणार आहे हा ट्विस्ट बघायला. चल एन्जॉय करू. फाईट सिक्वेन्स नको मिस व्हायला. यू, आम्ही सांगितलेलं ऐकलं नाही का तुम्ही? तुमच्या हाताने याचं थोबाड रंगवा आणि दाखवून द्या याला या आमच्या नादाला जर कोण लागलं तर त्याचं काय हाल होतात ते. मी हे नाही करू शकत डॅडी. अहो, वीरू निर्दोष आहे. माझ्या बॅनरला वीरूनं नाही, मी शेण फासलंय. यू, या लवकर. वीरूवर ही वेळ माझ्यामुळे आली. मी आता त्याची मदत नाही केली तर मी कधीच त्याला तोंड नाही दाखवू शकणार. मला काही बी करून डॅडींना खरं काय ते सांगायलाच पाहिजे. जी परिणाम व्हायचं ती होऊ दे, पण आता नाही मागं हटायचं. साहेब, साहेब काय मला वाटलंच साहेब की तुम्हीच ह्याला उचलून आणला असणार इथं. पण ह्यो गायब झाल्यामुळं गावात तिकडे सगळीकडे शोधाशोध सुरू आहे. बाहेर कालवा उठलाय. त्यात तुमचे राजकीय विरोधक म्हणजे गावातली सगळी पोरं त्याला इकडेच हुडकत येणार. येऊ द्या, त्यांना बी कळलं पाहिजे अंकुशराव पाटलाच्या नादी लागल्यावर त्याची काय अवस्था होती ती. ही येळ ताकद दाखवायची नाही साहेब. मीडियाला जर कळलं ना की त्याला आपण इथं उचलून आणलंय तर आपलीच बदनामी होईल. उगाच विरोधी पक्षाच्या हातात आयतं पोलीस नको द्यायला. आणि थोडला जर उडला ना तर या टर्मला पक्ष तुम्हाला तिकीट देणार नाही. त्यांना कारणच हवं आहे. त्यामुळं जरा जपून याला उचलून आतल्या खोलीत टाका. ह्याला असा सोडणार नाही मी. सांगितलं एवढं करा. आत घेऊन जा त्याला. आणि कुणालाही काही कळता कामा नये. आता सगळे हिशेब चुकते झाल्याशिवाय याला इथून बाहेर जाऊन देणार नाही. लई दिवसातून हाताला लागलाय. जग्या, ह्यो हिशोब ना एक दिवस लई मागत पडणार आहे तुला. नाही व्याजासकट चुकता केला ना तर राजवीर सूर्यवंशी नाव लावणार नाही. अरे दादासाहेबांचं रक्तही ध्यानात ठेव फक्त. कांते, येऊन जा. साहेब, तुम्ही बी आराम करा. बाकीचं मी बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. वैश, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला त्याला सगळं खरं खरं सांगायला पाहिजे होतं वैशे. माझ्यामुळे त्याची अवस्था झाली वैशे. ए पिऊ, रडू नकोस ग तू. आय नो तुला हर्ट होतंय. आफ्टर ऑल फ्रेंड्स आहात तुम्ही. इतकी चांगली फ्रेंडशिप आहे तुमची, पण कोणाची तरी नजर लागली याला ग. मी दोस्त बोलले त्याला.
माझ्यासमोर तो मार खात असताना काहीच नाही करू शकले, काहीच नाही. ह्यात तुझी काहीच मिस्टेक नाहीये ग. काम डाऊन.